राज्यातील 288 नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि यानंतर आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या जागांवरती शिवसैनिक निवडून आलेले आहेत ते सगळे शिवसैनिक आता या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत। आपण पाहतोय की हातकणंगले या ठिकाणाहून जे नगराध्यक्ष ते सुद्धा पोहोचलेले आहेत। सर, काय नाव तुमचं? या ठिकाणी पोहोचलात? अजित सिंह रामगोंडा पाटील। नक्कीच कसा उत्साह आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये? आज एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी तुम्ही दाखल झालेत। हो, त्यांनी आपल्या सर्व नगराध्यक्षांना बोलवलंय, त्यांनी भेट घ्यायला आणि सदिच्छा भेट आहे त्यांनी बोलवलं, त्यामुळे आम्ही सगळे मुंबईत आलो। नक्कीच। ताई, काय नाव तुमचं? कुठून आलात? सर, माझं नाव नम्रता सचिन पाटील आहे। मी चोपडा शहरातून आली आहे, जळगाव डिस्ट्रिक्टमधून, आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपल्या शिवसेनेला आमच्याकडे, तर आम्ही खूप म्हणजे आभारी आहोत सगळ्यांचे। आज या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व नगराध्यक्षांचं आणि जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचं, त्यामुळे किती उत्साहाचं वातावरण तुमच्या सगळ्यांमध्ये? सर, खूपच जास्त। कालच आम्हाला फोन आलेला सरांच्या म्हणजे साहेबांच्या ऑफिसमधून, आणि खूपच उत्साहित झालो आम्ही, आणि खरं असं वाटतंय की ओके, आपल्या लाईफमध्ये खरंच काहीतरी चांगलं झालंय, सरांचं आपल्याला मार्गदर्शन लाभेल, नक्कीच आम्ही खूप चांगला काम करू शकतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर आम्ही खूप खुश आहोत त्याच्यासाठी। ऐतिहासिक विजय म्हणून या विजयाकडे पाहिलं जातं। इतक्या जागा आलेल्या आहेत आणि जवळपास 62 जागा आहेत। 54 निवडणूक आयोगाचा आकडा असला तरी देखील बाकीचे जे आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये, त्यामुळे शिवसेना वाढते गावाखेड्यामध्ये असं म्हणा। शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये वाढते। जसे शहरामध्ये शिवसेना होती तशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना वाढते। पुढच्या काळामध्ये सहकार असेल, झेडपी असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत स्तर असेल, सगळ्या स्तरातून शिवसेना फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसेल। याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण प्रत्येक घराघरामध्ये त्याच्यामध्ये एक लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पोचण्याचं काम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालं आहे। वेगवेगळ्या योजना महिलांच्या असतील, इतर शासकीय योजना असतील, या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं, शिंदे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी झालं आहे, आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये जे निकालसुद्धा शिवसेनेकडे या ठिकाणी लागलेले आहेत। ताई, कुठून आलात तुम्ही? सर, आम्ही सोलापूरहून आलो, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचे बुलंद आवाज आणि सर्व लाडक्या भावांचे, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे दुधनी, अक्कलकोट या ठिकाणी आपण पूर्णपणे निवडणूक लढवली होती, आणि दुधनीचा निकाल जिल्हाप्रमुख युवासेनाचा प्रथमेश भैया मेहत्रे ह्यांनी पूर्णपणे निवडून आलेले आहेत, आणि वन साईड पूर्णपणे कौल शिवसेनेला दुधनीकर दिलेले आहेत। 21च्या 21 जागेवरती आपल्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, आणि चौघांचं समोरच्यांचं डिपॉझिट जप्त झालं, आणि संपूर्णच म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पाहता तर 5 ठिकाणी आपल्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले, आणि अव्वल स्थानी सोलापूर हा आघाडीवर आहे शिवसेनेच्या माध्यमातून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ आणि दुधनी या 5 ठिकाणाला आलेला आहे। आणि सर्वात ऐतिहासिक जर म्हणायला जरी गेलं, 22 वर्षाची युवा, अगदी सीएनच्या हाताखाली काम करत असणारी मुलगी मोहोळची सिद्धताई, आज तिनं नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला आहे। खरोखरच हे अभिमान आहे, आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी काय करू शकतात हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा आहे। आपण पाहतोय सांगोल्यातून पण नगरसेवक आले। काय नाव तुमचं? माझं नाव पोपट केदार सर। माझी सुनबाई अनिता निलेश केदार ही सांगोला नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर लढवली। आमच्या सांगोलचे नगराध्यक्ष पद हे आनंदभाऊ माने हे विक्रमी मतांमध्ये म्हणजे 5,500 प्लस मतांनी निवडून आलेले आहेत, आणि आमचा जो प्रभाग 11 नंबर आहे त्यात जवळ 4,000 मतदान होतं। त्यापैकी आम्हाला आमचं जो पॅनल होतं नितीनभाऊ इंगोले आणि अनिता निलेश केदार यांना 2,000च्या आसपास मतं पडलेली आहेत, आणि 1,000 मतांना आम्ही निवडून आलो आहे। आणि बापू पाटील यांना बदनाम करण्याचा पण प्रयत्न झाला, पैशांचे देखील प्रकरणं बाहेर काढण्यात आली, पण तरी देखील जनतेनं कौल दिला असं म्हणा की शहाजीबाबू पाटलांना एकाकी पाडण्याचं कट कारस्थान
मित्र पक्षानेच केलं होतं तिथं, म्हणजे खरं म्हणजे. पण ते लोकांना पचनी पडलेलं नाही आणि त्यामुळं की सगळी जनता, सगळे मतदार हे शहाजीबा पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिले आणि ह्या कारणामुळं की शहाजीबा पाटील एकाकी असताना सुद्धा प्रचंड बहुमतानं 23 पैकी 15 नगरसेवक विक्रमी मताने निवडून आले. नगराध्यक्ष आमचा झाला आणि त्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शहाजीबा पाटलांच्या सहकार्यानं की शिवसेनेच्या धनुचिन्हावरती आम्ही नगरपालिका लढलो आणि पहिल्यांदा की असं इतिहासातली नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की सगळेच्या सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्षपद हे एकाच चिन्हावरती, धनुष्यबाणावरती सगळ्यांचं चिन्ह एकच. ही इतिहासातली पहिली घटना आहे सांगोल्याच्या. आणि हे सगळं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि आज स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा आहे, ते या सगळ्या नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासोबतच हे सगळे नगरसेवक दादर शिवाजी पार्क या ठिकाणी जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला सुद्धा वंदन करणार आहेत. आणि त्याच ठिकाणी वीर सावरकर स्मारक या ठिकाणी यांच्या स्वागताची सुद्धा सध्या जय्यत तयारी सुरू झालेली आहे. एकंदरीतच आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे जागा वाटपाच्या वाटाघाटी संदर्भातली चर्चा, तर दुसरीकडे जे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पोहोचलेले आहेत त्यांचासुद्धा आज एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्कार करण्यात येणार आहे. हे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.